नमस्कार, मी धनश्री. आपले धनश्री डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण 1 किलो दह्यापासून परफेक्ट चक्का आणि श्रीखंड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर ही पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड डिश सणासुदीला किंवा खास प्रसंगी नक्की करून बघा. घरच्या घरी बाजारासारखे घट्ट, मऊ आणि स्वादिष्ट श्रीखंड तयार करण्याची सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. इथे मी 1 किलो दही घेतलं होतं. तर ते मी सुती कापडामध्ये बांधून रात्रभर घट्ट असं बांधून ठेवलं होतं. त्यातलं पूर्ण पाणी निथळल्यानंतर हा चक्का आपल्याला भेटलेला आहे. साधारण 400 ते 500 ग्रॅमपर्यंत चक्का आपल्याला 1 किलो दह्यापासून भेटतो. तर आता आपण इथे काय करायचं आहे, एका बाउलमध्ये चाळणी आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला हा चक्का असा पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे. याने काय होतं, श्रीखंड अगदी मऊ आणि क्रीमीसारखं होतं. इथे आपण मिक्सरचा वापर करणार नाही, कारण की जर जर श्रीखंडाचं टेक्स्चर जर हवं असेल तर ही प्रोसेस करणं अगदी महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जास्त करून चाळणीचाच वापर करा. त्याच्यानंतर आपण हा पूर्ण चक्का एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. जो चाळणीला चिकटलेला आहे तो आपण काढून घेतलेला आहे एका बाउलमध्ये. हे बघा किती छान टेक्स्चर झालेलं आहे. इथे मी 1.5 वाटी होईल इतकं पिठी साखर ॲड करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर ॲड करा. आणि हे आता आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात. जवळजवळ 5 ते 10 मिनिटे सतत घोटल्याने टेक्स्चर असं मस्त येईल, म्हणून हे एकसारखं घुटळत राहा. जोपर्यंत श्रीखंडाचं हे टेक्स्चर आहे ते क्रीमीसारखं दिसत नाही किंवा होत नाही तोपर्यंत एकसारखं घुटळत राहा. त्याच्यानंतर आपण अर्धा टीस्पून वेलदोडे बारीक चेचून घेतलेली आहेत ते आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता याचे काप आपण टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करा. आणि इथे मी गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवल्या होत्या. मला श्रीखंडामध्ये आवडतात म्हणून मी त्या ॲड केलेल्या आहेत. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. हे बघा आपला आता श्रीखंड तयार आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.